प्रकरणामध्ये त्यांना न्यायालयाने प्रथमदर्शनी त्यांचाही सहभाग असल्याचं म्हटलेलं आहे. तर महाशय न्यायालयाने जे म्हटलं ते खरं असेल ना. महाशय न्यायालयाने इतक्या दिवसाच्या सगळ्या ट्रायलच्या नंतर जर त्यांचं ते मत झालंय तर ते खरं असेल, कारण त्या काळामध्ये ते स्वतः मिनिस्टर होते. त्या काळात त्यांनी अनेक बैठका घेतलेल्या आहेत. एक्सक्यूज करण्यासारखा काही विषय नाही आहे. आणि जे आहे ते समोर येईल. शेवटी सत्य परेशान होत आहे, पराजित नाही. म्हणून आता सत्य बाहेर यायला लागलेलं आहे. खऱ्या अर्थाने भोसरीचा भूखंड कोणी लाटला, कसं केला, पदाचा ते गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतरही पदाचा दुरुपयोग कसा झाला, नातेवाईकाच्या घशात अशा करोडो रुपये जमीन कशा घातल्या, हे आज मान्य न्यायालयाने मान्य केलेलं आहे. या प्रकरणात अटक होऊ शकते? नाही, मी इतका तज्ञ माणूस नाही अटक होऊ शकते की नाही होत, पण या प्रकरणात शिक्षा नक्की होईल हे मला असं वाटतं आणि माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. दुसरीकडे माणिकराव कोकाटेंना जे न्यायालयाने दोषी धरलाय, खाती काढून घेतली, सक्तमजुरीची शिक्षा घोषित झाली. आता महाशय न्यायालयाने ज्या काही तिथे न्याय दिलेला आहे त्या संदर्भात बोलण्याचं आपल्याकडे काही हे नाही आहे. त्याच्यामुळे त्यांनी दिलेली जी शिक्षा आहे ते मान्यच करावं लागणार आहे. त्याच्या विरोधात त्यांना अपील असेल तर अपील, त्याच्या अपरोक्ष अपील असेल तर अपील करतील किंवा तसं पुढे जातील. त्यांना जसं काय दिलासा मिळतो ते बघितलं जाईल. कोकाटेंना राजीनामा द्यावा लागेल? नाही, इतकं मला माहित नाही, पण ते आता तो वरिष्ठ लोकांचा विषय आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री त्यात काय निर्णय घेतला आणि कसा घेतला, तो देशात राज्यात सरकारची प्रतिमा चांगली राहावी म्हणून तसा निर्णय त्यांनी घेतला असेल तर हरकत नाही. 21 रोजी नगर परिषदांचे निकाल जाहीर होणार आहे, काय वाटतं आपल्याला? शिवसेनेचे 100% नगराध्यक्ष जिथे जे लढले ते निवडून येतील. सगळे सभा सदस्य निवडून येतील, याच्याबद्दल काही शंका नाही. भाऊ, आपण DDRची भेट घेतली, जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. BHR प्रकरणामध्ये अनेक गुन्हे आता पुणे पोलीस मागे घेतात अशी चर्चा, आपण कसं बघताय? त्या काळामध्ये सत्तेचा दुरुपयोग करून काही ते यंत्रणा किंवा मला असं वाटतं की ताब्यात घेऊन काही राजकीय द्वेषाच्या माध्यमातून काही वचपे काढण्याचा प्रयत्न केला होता. आज ते दूध का दूध पाणी का पाणी होत आहे. त्याच्यामुळे कोणी काही खोटं केलं असेल ते क्लिअर होत आहे आणि म्हणून गुन्हे मागे घेतले जात आहे.